करत आहोत, त्यामुळे हा एक दुहेरी संगम आहे आणि मला विश्वास आहे काका जिथेही आहेत तिथून नक्कीच आपल्याला बघत असतील, आशीर्वाद देत असतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आजचा हा आपला कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून एक श्रद्धांजली ठरेल. रसिक हो, संगीताला कोणतीही भाषा नसते. संगीताला कोणतीही जात, धर्म, पंथ नसतो. संगीताला असते ती केवळ भावना. आणि आज आमच्या वेगवेगळ्या सदाबहार गीतांमधून ही भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. संगीत म्हणजे प्रत्येक आजारावरचा रामबाण उपाय. संगीतामुळे जे दुःख असतं ना ते तिळा एवढं छोटं होतं आणि सुख असतं ते आभाळा एवढं मोठं होतं. अमूर्तालाही मूर्त करण्याची ताकद आहे संगीतामध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या भावना या संगीताद्वारेच जागृत केल्या जातात. आणि हाच धागा पकडून आपले संस्थापक श्री राजेश जाधव यांनी दूरदृष्टी ठेवून ब्रह्मांड संगीत कट्ट्याची स्थापना केली. 2017 मध्ये केवळ संगीत विषयक शैक्षणिक उपक्रम म्हणून त्यांनी छोटेखानी उपक्रम सुरू केले. परंतु 2019 मध्ये हळूहळू या चळवळीने मूर्त रूप घेतलं आणि स्थापना झाली ब्रह्मांड संगीत कट्ट्याची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ब्रह्मांड संगीत कट्ट्यासाठी. आणि या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे पहिले अध्यक्ष होते अरुण दळवी काका. आणि हे सांगताना मी मनापासून सांगते, मी दिवंगत, कैलासवासी, स्वर्गीय हे शब्द इथे उपयोगात आणणार नाही, कारण ही फक्त औपचारिकता झाली. काका आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांच्या कार्याच्या रूपात, त्यांच्या आठवणींच्या रूपात आजही आपल्यात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काकांना आपण वंदन करूया. अरुण दळवी काका म्हणजे एक अवलिया. असं म्हणतात ना की किती जगावं त्यापेक्षा कसं जगावं हे ज्याला कळलं त्यानेच आयुष्य कमावलं. मनाने, देहाने, वाचेने जीवनाचं मांगल्य जपणं आणि मर्यादा सांभाळणं ज्याला जमलं त्याचीच गणना असामान्य व्यक्तींमध्ये होते. आणि आपले अरुण दळवी काका सुद्धा असंच एक असामान्य व्यक्तिमत्व होते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता त्यांनी अनेक क्षेत्रात नाव कमावलं. त्यांच्या कॉलेजच्या दिवसात सुद्धा ते नाटकामध्ये, कविता करण्यामध्ये, संगीतामध्ये, खेळांमध्ये पारंगत होते. आपण गेल्या वर्षी जेव्हा अरुणोत्सव हा त्यांचा कार्यक्रम केला होता तेव्हा या सर्वांच्या बाबतीत आपण छान छान गोष्टी ऐकलेल्या होत्या. आणि हे सर्व करता करता आपली अर्धांगिनी अनुराधा, मुली आकांक्षा, अपूर्वा आणि नंतर जावई, नातवंड या सर्वांबरोबर त्यांनी कौटुंबिक धुरा जबाबदारीने सांभाळली. जीवनात अनेक खाचखळगे येतच असतात आणि जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत सुखाची किंमत कळत नाही. काकांनी सुद्धा आपल्या आयुष्यात अनेक खाचखळगे पार केले. अनेक दुर्दम्य आजारांनी त्यांना ग्रासलं. पण जसं मी सांगितलं, संगीत हे प्रत्येक आजारावरचं औषध असतं. त्याचप्रमाणे ब्रह्मांड संगीत कट्टा हा एक रामबाण उपाय होता काकांसाठी, एक औषध होतं काकांसाठी. आणि काकांनी आपल्या कार्याने, मार्गदर्शनाने आपला संपूर्ण वेळ वेचून ब्रह्मांड संगीत कट्टा एका उंचीवर नेऊन ठेवला. आणि खास गोष्ट म्हणजे काका आपल्या खास शैलीत प्रत्येकाचं खूप छान कौतुक करायचे. सर्वांना मान्य. आणि
कोणीही काही छान काम केलं की सर्वजण वाट बघायचे की काका त्यांच्या लिखाणातून आपलं कौतुक कधी करतील. म्हणजे भले एखाद्याने एखादं मोठं काम केलं, पंतप्रधानाचं पत्र आलं नाही तरी चालेल, पण काकांच्या लेखणीतून त्यांचा मेसेज आलाच पाहिजे. प्रत्येक जण अगदी डोळ्यात प्राण आणून काकांच्या भले त्या 2 शब्दांची वाट बघायचे. पण खरं आहे ना मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात कोणाला कोणासाठी वेळ आहे. आणि अशा वेळी जर कोणी आपल्या चांगल्या कामाचं कौतुक करतंय, आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतंय, एवढं प्रेम देतंय, हे सर्व कोणाला नको आहे. आणि हे सर्व काकांनी दिलं आपल्या सर्व सदस्यांना. म्हणून प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात आणि मनात काकांचं एक अढळ स्थान आहे आणि कायम राहील. काकांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि त्यांना श्रद्धांजलीपर म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. ब्रह्मांड संगीत कट्टा, जसं मी सांगितलं, ब्रह्मांड संगीत कट्ट्याची जेव्हा स्थापना झाली 2019 मध्ये, त्याचे पहिले अध्यक्ष म्हणजे अरुण दळवी काका. ब्रह्मांड कट्ट्यावर विविध कट्टे घेतले जातात, ज्यामध्ये अनेक रसिक प्रेक्षक, अनेक लोक जोडले गेले. काही जण विरंगुळा म्हणून, काही चांगले गायक ज्यांना व्यासपीठ हवं म्हणून, असे कैक लोक ब्रह्मांड संगीत कट्ट्यात जोडले गेले. आणि सांगण्यास अभिमान वाटतो की आज ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या 5 शाखा ठाणे शहरभर कार्यरत आहेत. ब्रह्मांडमध्ये 2 शाखा, ठाणे, कोलशेत आणि वसंत विहार संगीत संस्था, अशा 5 शाखा. आणि लवकरच 2 नवीन शाखा स्थापन होणार आहेत, त्याबद्दल लवकरच आपल्यापर्यंत माहिती येईल. आणि त्या पुढची एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ब्रह्मांड कट्टा ठाणे हे यूट्यूब चॅनल आहे, त्याचे सबस्क्रायबरसुद्धा वाढत आहेत. फक्त ठाणे, महाराष्ट्र, भारत नाही तर भारताबाहेरचा प्रेक्षक वर्गसुद्धा आज ब्रह्मांड संगीत कट्ट्याला लाभत आहे. आणि एक उदाहरण म्हणजे एक ऑनलाईन कार्यक्रम हा थेट कॅनडाहून प्रसारित केला गेला होता, खास ब्रह्मांड संगीत कट्ट्यासाठी. आणि खूप अभिमानाची गोष्ट ती आम्हा सर्वांसाठी होती. अशा प्रकारे ब्रह्मांडमध्ये लावलेला हा छोटासा वटवृक्ष आज शहरभर, भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा फोफावत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या ब्रह्मांड संगीत कट्ट्यासाठी, अरुण दळवी काकांसाठी. आणि आज हा जो सुंदर सोहळा आपल्यासाठी आयोजित केला आहे ते ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे आपले सर्व पदाधिकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या मेहनतीने हा सुंदर सोहळा आपण इथे आयोजित केला आहे. आणि आज खास करून आपले संस्थापक श्री राजेश जाधव, ब्रह्मांड संगीत कट्टा आणि पदाधिकारी आणि सर्व सदस्य, समस्त परिवार यांच्यासाठी मला एक छानशी कविता वाचावीशी वाटते. जेव्हा ही कविता माझ्या समोर आली तेव्हा मी विचार केला की ही कविता तंतोतंत ब्रह्मांड कट्टा परिवाराला समर्पक आहे. कवी सुरेश भट यांची ही कविता आहे, नीट ऐका. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनी अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी माझी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना
पसंत नाही. आणि याचबरोबर मी आपले संस्थापक श्री राजेश जाधव, ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे सर्व पदाधिकारी आणि अरुण दळवी काकांचा समस्त परिवार यांना मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा.